प्रत्येक आईसाठी आपल्या बाळाला पुरेसं पौष्टिक आणि पोटभर दूध देणं ही एक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट असते। पण बऱ्याचदा मदरच्या मला कमेंट्स येतात की बाळ जोपर्यंत 2-3 महिन्याचा होता तोपर्यंत दूध व्यवस्थित होतं, पण आता जसा बाळ मोठा होतो आहे, बाळाची रिक्वायरमेंट वाढते आहे, तर त्यावेळी असं जाणवत आहे की बाळाला पुरेसं दूध मिळत नाही किंवा दूध हे थोडंसं कमी झालेलं आहे। बाळ जसं मोठं होतं किंवा नॉर्मली काय होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर पहिले 1-2 महिन्यापर्यंत आई माहेरी असते, जिथे तिच्या आहाराची काळजी घेतली जाते, वेळा पाळल्या जातात, खूप जास्त काम तिला नसतं किंवा झोप व्यवस्थित होत असते, आराम होत असतो, घरातल्या कामाचा लोड नसतो, बाळाची खूप जास्त जबाबदारी नसते आणि अशा वेळी आई आनंदी असते आणि अर्थातच दूध सुद्धा व्यवस्थित बनतं। पण जेव्हा ती सासरी येते, जेव्हा तिच्या अंगावरती सगळ्या कामाचा लोड पडतो, बाळालाही सांभाळायचं असतं, स्वतःकडेही लक्ष द्यायचं असतं, तर त्यावेळी कुठंतरी आहाराची पौष्टिकता म्हणा किंवा वेळा आहे या म्हणाव्या तेवढ्या काटेकोर पद्धतीने पाळल्या जात नाहीत आणि ज्या कारणामुळे हळूहळू दुधाची मात्राही कमी येते। अशा वेळी म्हणजे जेव्हा तुमच्या कामाचा लोड तुम्हाला जास्त वाढलेला असतो, तर त्यावेळी काही सप्लिमेंट्स मात्र तुम्हाला घेणं तुमच्या आहारामध्ये खूप गरजेचं असतं, कारण याचमुळे बाळालाही व्यवस्थित दूध मिळणार असतं, तुम्हाला स्वतःलाही ऍक्टिव्ह वाटणार असतं, तुमची रिकव्हरीही फास्ट होणार असते, शिवाय जे काही आरोग्याच्या समस्या आहेत ज्या भविष्यामध्ये उद्भवणार आहेत तर त्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त कमी होतात। आता माझ्या बाबतीमध्ये म्हणाल तर दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस मी इथे एकटी होते। दोन्ही डिलिव्हरीच्या वेळेस मला कोणाचीही मदत नव्हती। अगदी पहिले 15 दिवस जोपर्यंत हस्बंडना पॅटर्निटी लिव्ह होती तोपर्यंत ते अवेलेबल होते, पण त्यानंतर मात्र सगळ्या गोष्टी मला एकटीला मॅनेज करायच्या होत्या। अद्वैतच्या वेळेस फक्त अद्वैत एकटा होता, त्यामुळे शिवाय एनर्जी तेवढी होती, पहिली गोष्ट असल्यामुळे थोडासा उत्साह होता, त्या गोष्टी तेव्हा मॅनेज झाल्या। परंतु यावेळी मात्र माझ्यासाठी खूप जास्त चॅलेंजिंग होतं, कारण एकतर डिलिव्हरी 20 दिवस आधी झाली होती, बाळाचं वजनही थोडंसं कमी होतं, शिवाय आता मला फक्त बाळाकडेच पाहायचं नव्हतं, बाळासोबत अद्वैतच्याही सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या, त्यालाही वेळेमध्ये जेवण देणं असेल, त्याची शाळा, अभ्यास किंवा सगळ्या गोष्टी त्याच्या वेळेमध्ये करणं, या सगळ्या गोष्टी खूप जास्त चॅलेंजिंग होत्या आणि म्हणून पहिल्या डिलिव्हरीचा अनुभव आणि त्यावेळी घेतलेले काही प्रोडक्ट्स, त्यावेळी घेतलेले काही सप्लिमेंट्स हे मी आता अगदी वेळेमध्ये सुरू केले। पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर त्या गोष्टी सुरू केल्या, यावेळी मात्र प्रॉब्लेम सुरू होऊ नये म्हणून वेळेमध्ये त्या गोष्टी सुरू केल्या। यामध्ये मी 4 असे सप्लिमेंट्स घेते आहे की जे सप्लिमेंट्स मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, की जो व्हिडिओ मी YouTube चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही, मला ज्याचा प्रभाव पडला, मला जे गोष्टी इफेक्टिव्ह ठरल्या त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येकाचीच ही जी काही मदरहुड जर्नी आहे ही आनंदामध्ये जाणं किंवा समाधानाने पार पडणं हे खूप जास्त गरजेचं आहे। जर तुम्हाला सुद्धा या सप्लिमेंट बद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्या YouTube चॅनलवरती मी आत्ताच एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। अर्थातच हे 4 सप्लिमेंट्स शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाहीये, त्यामुळे लॉंग व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या YouTubeवरती पाहत असाल तर खाली आडव्या त्रिकोणावरती डिटेल व्हिडिओची लिंक आहे, तिथे क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि जर Instagramवरती पाहत असाल तर बायोमध्ये आपल्या YouTube चॅनलची लिंक आहे, तिथे क्लिक करून सविस्तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता।